सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन हुलेला आता बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जेलमधीलच आरोपी महादेव गीते अक्षय आठवलेकडून आता मारहाण झाल्याचं समजतंय। कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गीते गँगचा आता आरोप आहे। कराडला ठेवलेल्या बीडच्या जेलमध्ये राडा। गीते गँगने वाल्मिक कराडवर हल्ला केल्याची माहिती। वाल्मिक कराड सोबत सुदर्शन घुलेवरही हल्ला झाल्याचा दावा आहे। महादेव गीते अक्षय आठवलेने मारहाण केल्याचा दावा आहे। कराडने खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गीते गँगचा आरोप आहे। तर आपण बघतोय कराड घुलेला मारहाण झाल्याची बातमी समोर येते। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। बीडच्या जेलमध्ये मारहाण झाली आहे। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याचं समोर येत आहे। आपण बघतोय बीडच्या जेलमध्ये राडा झाल्याची ही माहिती समोर येते। यात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे। बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि घुलेला मारहाण झाली आहे। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याचं समोर येत आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही वेगळी अपडेट आता सध्या समोर येते। वाल्मिक कराड आणि घुलेला बीड जेलमध्ये मारहाण झाल्याची ही बातमी आहे। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाल्याची माहिती समोर येते। बीडच्या जेलमध्ये राडा झाल्याची माहिती आहे। कराड आणि घुलेला मारहाण झाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मास्टर माइंड कराड आणि घुलेला बीडच्या जेलमध्ये मारहाण झाली आहे आणि यामध्ये महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून या दोघांना मारहाण झाल्याची माहिती समोर येते। वाल्मिक कराड आणि घुले या दोघांना मारहाण झाली आहे आणि बीडच्या जेलमध्ये हा राडा झालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी योगेश यांच्याकडनं। योगेश, काय अधिकची माहिती मिळते? बीडच्या जेलमध्ये राडा झाल्याची माहिती आहे। योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बीडच्या जेलमध्ये राडा झालेला आहे, कराड घुलेला मारहाण झाली आहे, काय अधिकची माहिती तुमच्या समोर आहे? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले ज्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्या जिल्हा कारागृहामध्ये परळीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती। त्या हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे महादेव गुत्ते हे देखील याच कारागृहामध्ये आहे। या जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, सुधीर सांगळे आणि त्याचबरोबर प्रतीक घुले हे आरोपी जिल्हा कारागृहामध्ये असून या जिल्हा कारागृहामध्ये सकाळी ज्यावेळेस नाश्त्याच्या वेळेस ह्या आरोपींना बाहेर सोडलं जातं किंवा ते नाश्ता दिला जातो त्याच दरम्यान जिल्हा कारागृहामध्ये ह्या दोन गटांमध्ये किंवा दोन टोळ्यामध्ये जे आहे ते शाब्दिक चकमक झाली सुरुवातीला आणि या चकमकीचं स्वरूप जे आहे ते हाणामारीमध्ये झालं आणि आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जे आहे ते महादेव गुत्ते गँगकडनं मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। ही माहिती सूत्रांकडनं समोर आलेली आहे। नक्कीच पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी होता वाल्मिक कराड, ज्या आरोपी वाल्मिक कराड सोबतचा दुसरा जो सहकारी आहे सुदर्शन घुले तो देखील याच बराकमध्ये आहे किंवा या जिल्हा कारागृहामध्ये आहे आणि या जिल्हा कारागृहामध्ये जे की महादेव गुत्ते आणि अक्षय आठवलेकडनं या दोनही आरोपींना मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। संदर्भात काही माहिती समोर येते का? योगेश, काय पद्धतीची ऍक्शन पोलिसांनी यानंतर घेतली त्याबद्दल काही माहिती समोर येते का? नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील हा प्रकार घडलेला आहे। जे आरोपी होते, ज्या 9 नंबरच्या ब्राकमध्ये आरोपी होते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जी मारहाण झाल्याची एक प्राथमिक माहिती किंवा सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणी जिल्हा कारा अधीक्षकांकडून देखील अद्यापर्यंत जरी काही माहिती अधिकृत समोर आलेली नसली तरी
सूत्रांच्या हवाल्यानुसार जे वाद घडला, जी चकमक घडली आणि याच्यानंतर दोनही टोळ्यांना ज्या आहे ते सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आणखी चौकशी होऊन नेमकी समोर काय येतंय आणि यांच्यावरती कुठल्या पद्धतीची ऍक्शन घेतली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेली आहे सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय बीडच्या जेलमध्ये राडा झालाय. कराड आणि घुलेला मारहाण करण्यात आली आहे.